बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी संजय गायकवाडांसंदर्भातली। संजय गायकवाड हे एक असे आमदार आहेत की जे कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात। आमदार असलेले संजय गायकवाड आता फौजदाराच्या भूमिकेतही शिरले। त्यांना शिळं अन्न मिळालं म्हणून आमदार निवासातल्या कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केली आणि याच मुद्द्यावरनं आता राजकारण चांगलंच पेटलंय। आता विरोधक म्हणतायत की त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करण्यात यावी। आमदार गायकवाडांचा कॅन्टीन मध्ये राडा। शिळं अन्न दिल्यानं कर्मचाऱ्याला मारहाण। दबंग आमदारांविरोधात तीव्र संताप। विरोधकांची गुन्हा दाखल करण्याची मागणी। टॉवेल आणि बनियनवरचा मारहाण करणारा इसम कोणी गुंड मवाली नाहीये। हे आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड। शिळं अन्न दिलं म्हणून त्यांनी कायदा हातात घेत कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली। ही पहा आमदार महाशयांची दादागिरी। संजय गायकवाडांनी एका पाठोपाठ एक 9 ठोसे लगावले। त्या मारहाणीविषयी या आमदार महोदयांना कवडीचाही पश्चाताप नाही। ऐका ते नेमकं काय म्हणाले। अनेक वेळेस त्यांनी निकृष्ट दर्जाचं शिळं 5-5, 6-6 दिवसाचं जेवण देण्याचा प्रयत्न केला। मी त्यांना समज दिली। काल रात्री 9-9:30च्या दरम्यान मी साधं वरण भात आणि चपातीची ऑर्डर त्याला केलेली। त्याने वरण भात चपाती मला आणून दिली आणि मी ते मिस करून पहिला घास खाल्ला तर मला खूप खराब वाटलं, पण मला वाटलं ठीक आहे आपण बघू दुसरा ट्राय करू। मी दुसरा घास खाल्ला तर मला वॉमिटिंग झाली। पण मी त्या जे वरण त्याने मी त्याचा स्मेल घेतला तर तो इतका घाणेरडा स्मेल होता की ते निकृष्ट पण नव्हतं, ते अगदी सडलेलंच कुजलेलं होतं आणि भात देखील हा फार हे होता। आणि मग मी खाली गेलो, ज्या सगळ्यांना विचारलं हे कोण केलंय, कुक कोण आहे, मॅनेजर कोण आहे। ते मॅनेजर पण माझ्याकडे आला। सगळ्यांना मी त्याला सगळ्यांना स्मेल दिला। हे बघ हे तुमचंच आहे ना, मग हे असं जेवण देता का। सगळ्यांनी स्मेल घेतल्यानंतर सांगितलं हे बहुत गंदा आहे। विरोधकांनी मात्र संजय गायकवाडांच्या मारहाणी विरोधात जोरदार शरसंधान साधलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला। तसंच संजय गायकवाड यांच्या निलंबनाची मागणी केली। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये। हे आमदार बनियन टॉवेलमध्ये खाली येतात, मारतात। हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय? कर्मचाऱ्यांना मारतात। अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना। कोणाला मारताय? कर्मचाऱ्याला। तर काय गुन्हा त्याचा? आणि त्याचे व्हिडिओ काढून तुम्ही सोशल मीडियावरती टाकता। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय आपण या राज्याचे प्रमुख आहात। आपल्याकडे ज्या नजरेने जनता बघते आणि आपल्या राज्यामध्ये आपल्या सरकारच्या एक पाठिंबा देणारा अशा लोकांचा पाठिंबा तुम्ही घेणार का? त्याला निलंबित करा, बडतर्फ करा, काय करायचं ते करा, पण आपण हे खपवून घेणार नाही हे तरी किमान आता महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत। निश्चित आहे आमदार आहे, त्यांचं म्हणणं आपण खरं गृहीत धरूनच तसा विषय करायला पाहिजे। त्या अन्नाचा काही वास येत असेल किंवा काही निकृष्ट दर्जाचं असेल तर निश्चितच त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली पाहिजे, ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे, सगळं कबूल आहे। परंतु प्रत्येक गोष्ट हाताळण्याची एक पद्धत असते। पण एक धक्कादायक बाब समोर आली, यामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो साऊथ इंडियन असल्याचं समजतं। नाही आणि अनेक वर्षांपासून एकच कॉन्ट्रॅक्टर ज्याच्याकडे हे कंत्राट दिलं जातं। बघा हे टेंडर देणं, कॅन्टीनचं टेंडर देणं हे काही नियमाप्रमाणे चालतं आणि त्याच्यात काहीतरी गोंधळ असेल तर नक्कीच तपासला पाहिजे। ज्या अन्नाचा राग कर्मचाऱ्यांवर काढला गेला ते अन्न चांगलं असावं याची जबाबदारी आहार समितीचे प्रमुख म्हणून खरं तर संजय गायकवाड यांच्यावरच आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनच्या मालकावर सरकार मेहरबान आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण मुदत संपल्यानंतरही 5 वर्षापासून याच केटरर्स कडून कॅन्टीन चालवलं जातंय। कॅन्टीन मालकाला जाब न विचारता आमदार महोदयांनी सॉफ्ट टार्गेट शोधले, कर्मचाऱ्यांना मारहाण केली, त्यामुळे विरोधक संतापले।
कायदा हातात जर आमदार घेऊन मारहाण करत असेल तर मग कायद्याचं रक्षण कोण करेल? ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे कायद्याचं रक्षण करण्याची. आणि त्या पद्धतीनं ठीक आहे, निकृष्ट जेवण तिथे मिळतो, अनेकांच्या तक्रारी आहेत. मग यांना अध्यक्ष कशासाठी केलंय संजयला? तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष. त्या समितीचा, भोजन समितीचा अध्यक्ष त्या विधिमंडळाने नेमला आहे. तिथली फूड क्वालिटी लोकांना व्यवस्थित मिळावी आमदारांना, ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग आहे, सत्तेची मस्ती आहे असा त्याचा अर्थ निघतो. योग्य ती कारवाई अशावर झाली पाहिजेत अशी आमची मागणी आहे. बघा, सत्तेच्या आमदार असतील की त्यांचे मंत्री असतील त्यांना काय माल झालेला आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याचाच हा प्रकार आहे की एका कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीनं मारपीट केली गेली, त्या अर्थानं सरकारने तातडीने लक्ष घातलं पाहिजे. गरीब माणसावर अत्याचार करण्यासाठी तुम्हाला लोकांनी सत्तेत पाठवलेलं नाही. समजा त्या डाळीमध्ये गडबड असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करायचा अधिकार आहे. पण हे सगळं असताना सुद्धा कायदा हातात घेण्याची जी परंपरा या सरकारने सुरू केलेली आहे त्याचाच परिणाम आहे. हे राज्य कायद्याचं आहे, कायदा बनवण्याचं काम आमदारांचं आहे आणि ते पाळण्याची जबाबदारीही. पण आपण VIP आहोत, स्पेशल आहोत. आपल्यासोबत चुकीचं घडलं म्हणून त्यांनी कायदा हातात घेणं म्हणजे कायद्याला हरताळ फाटण्यासारखं आहे. त्यामुळे आमदारांच्या ज्ञानात कायद्यानं भर घालणं गरजेचं आहे. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाहीकरता भूषणावं नाही. याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा, प्रतिमा कुठेतरी कमी होते. परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं, तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे, ते योग्य नाही आहे. आणि यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जात. आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे. आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील निकृष्ट दर्जाचं जेवणाबद्दल तक्रार केली नाही, तर त्यांना स्वतःच त्याचा अनुभव आला आणि जेवल्यानंतर जेवतानाच त्यांना उलटी झाली. उलटी हो गया उनको, वोमिट, तो वॉमिटिंग हो गया और इसलिए उन्होंने गुस्से में आकर वो मारपीट की है. उसका मैं समर्थन नहीं करूँगा. और हम लोक प्रतिनिधि है, विधायक है, तो हमारी जिम्मेदारी है. कानूनी कार्रवाई के लिए हमारे पास अधिकार है. तो अगर जिधर गलत होता है उसके ऊपर कानूनी कार्रवाई हो सकती है. तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी सुद्धा कृत्याचं समर्थन केलेलं नाही. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या दोघांनी आमदार संजय गायकवाडांच्या कृत्याबद्दल हल्लाबोल केलाय. मेरे पार्टी का है, मेरे पार्टी का नहीं हो सकता. एसनशी गटाचं आहे ना तो, त्याचं नाम ही एसनशी है और क्या उससे उम्मीद कर सकते हैं. लेकिन ये भी मुझे लगता है कि कुछ ना कुछ चल रहा है. मुख्यमंत्री जी को बदनाम करने का कुछ तो साजिश चल रही है. तो मुख्यमंत्री उन्होंने उनकी एंटेना जो है वो ऑन रखनी चाहिए. प्रश्नात मिंदे याच्यावर काही बोलणार आहेत का? नॅशनल चॅनलवर हे चालणार आहे का की भाजपचे ते युतीमध्ये आहेत म्हणून ते शांत राहणार? हे एक बघण्यासारखं आहे. दुसरं म्हणजे आपण पाहत असाल की आम्ही विधान परिषदेत त्याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. आमची ही आवर्जून एक मागणी राहील, आग्रह राहील की अशा आमदारांवर, मस्तीखोर आमदारांवर, माजखोर आमदारांवर ज्यांना मस्ती आली, माज चढलेला आहे, त्यांची मस्ती ह्याच अधिवेशनात उतरवणं गरजेचं आहे. तर आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर FDAनं सुद्धा आता कारवाई केली आहे. FDAकडनं कॅन्टीनमधल्या काही खाद्यपदार्थ सील केले गेले आहेत. खास करून पनीर, तेल अशा अनेक गोष्टी FDAनं सील केल्या आहेत.
सोबतच कॅन्टीनमधील सर्व खाद्यपदार्थांचे नमुने तपासले जातील. 14 दिवसांनी या तपासणीचा अहवाल प्राप्त होणार आहे आणि अहवाल मिळाल्यानंतर पुढच्या कारवाईची दिशा निश्चित केली जाईल.